जयंती। आज आहे 10/3/2024 ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली। रिवाइज डेट आहे 13/2/99। मुरलीचे शीर्षक आहे शिव अवतरण आणि इकॉनॉमीचा अवतार। आज त्रिमूर्ती शिवबाबा आपल्या अति प्रिय गोड गोड शाळीग्राम मुलांना भेटण्यासाठी आले आहेत। आजचा दिवस शिव आणि शाळीग्राम यांचा विशेष दिवस आहे। तर बाबा मुलांना भेटून आनंदित होत आहेत की मुलांचा बर्थडे बाबा साजरा करण्यासाठी आले आहेत आणि मुले म्हणतात की आम्ही बाबांचा बर्थडे साजरा करण्यासाठी आलो आहोत। बाबांना सुद्धा खुशी आहे, मुलांना सुद्धा खुशी आहे। का? कारण हा बर्थडे साऱ्या कल्पामध्ये वेगळा आणि प्रिय आहे। सर्व कल्पामध्ये असा बर्थडे कोणाचाही साजरा केला जात नाही। बाबा आणि मुलांचा एकत्र एकाच वेळी बर्थडे असेल असे इतर कोणत्याही वेळी आणि कोणाचाही असतच नाही। तर पहिले बापदादा मुलांना पदम 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 गुणा मुबारक देत आहेत। मुलांच्या शुभेच्छा तर अमृतवेलेपासून अत्यंत हृदयापासूनच्या अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा बापदादांकडे पोहोचल्या आहेत। बापदादा एवढ्या सर्व मुलांना शाळीग्रामांना पाहून हृदयामध्ये हेच खुशीचे गाणे गात आहेत की वाह सिकिलधे बच्चे वाह, वाह लाडले बच्चे वाह, वाह अलौकिक जन्म अलौकिक बर्थडे मनाने वाले वाह। तर बापदादा प्रत्येक मुलासाठी वाह वाहचे गाणे गात आहेत। कारण एवढ्या सर्व विश्वाच्या आत्म्यांमधून किती थोडीशी तुम्ही मुले असे पद्मापदम भाग्यवान बनले आहात आणि पुढे देखील भाग्यवान राहणार, अमर भाग्यवान, अर्धा कल्प राहणार। एका जन्मासाठी वरदान नाही आहे, अनेक जन्म अमर वरदानी बनले आहात। अशा मुलांना आपला स्वमान किती स्मृतीमध्ये राहतो। बाबा या अलौकिक बर्थडे अथवा जन्माचा अतूट वारसा मुलांना जन्मताच देतात। जन्मताच स्मृतीचा श्रेष्ठ तिलक प्रत्येक मुलाला बाबांनी दिलेला आहे। तिलक लागलेला आहे ना? ब्राह्मण जीवन आहे तर तिलक सुद्धा अविनाशी आहे। ब्राह्मणांच्या मस्तकावर तिलक ही श्रेष्ठ भाग्याची निशाणी आहे। तर तुम्ही सर्व आणि चोहो बाजूंची मुले दूर बसून देखील खूप उमंग उत्साहाने हा न्यारा आणि प्यारा बर्थडे साजरा करत आहात ना? सर्वजण खुशीत आहेत की बाबा आमचा बर्थडे साजरा करत आहेत आणि आम्ही बाबांचा साजरा करत आहोत। केवढी खुशी आहे! खुशीला मापू शकता का? माप आहे? या दुनियेमध्ये या अलौकिक खुशीला मोजण्याचे कोणतेही साधन निघालेलेच नाहीये। जर तुम्हाला विचारले की समुद्रा एवढी खुशी आहे तर काय म्हणाल? तुम्ही म्हणाल की समुद्र तर काहीच नाही। अच्छा, आकाशा एवढी खुशी आहे? तर आकाशापेक्षा देखील उंच तुमचे घर आहे, सूक्ष्म वतन तुमचे घर आहे, म्हणून कोणते मोजमाप निघालेले नाही आणि ना निघू शकत। एवढी खुशी असेल तर एका हाताची टाळी वाजवा। सर्वांनी टाळी वाजवली। खुशी आहे यामध्ये तर सर्वांनी हात वर केला। मुबारक आहे। आता दुसरा प्रश्न आहे। समजले आहेत म्हणून हसत आहेत सगळे। बाप दादा प्रत्येक मुलाला सदैव उमललेले रुहानी गुलाब पाहू इच्छितात। अर्धवट उमललेले नाही, सदैव आणि पूर्ण उमललेले फूल किती छान वाटते। बघताच क्षणी मजा वाटते। आणि थोडेसे जरी कोमेजले असेल तर तेव्हा काय करता? बाजूला करता। बाप दादा बाजूला करत नाहीत, परंतु तो स्वतःच बाजूला होतो। आज तर साजरा करण्याचा दिवस आहे ना? मुरली तर नेहमीच ऐकता। आज तर अत्यानंदाने मनामध्ये नाचा आणि गाणे म्हणा। मनातल्या मनात नाचा, पायांनी नाही। नाचायला सुरुवात कराल तर दंगा होईल। परंतु बापदादा बघत आहेत की मुले नाचत देखील आहेत आणि गोड गोड बाबांची महिमा आणि आपल्या अलौकिक महिमेची गाणी देखील खूप म्हणत आहेत। तुमच्या मनाचा आवाज बाबांकडे पोहोचत आहे। सर्व देशांमधून आवाज येत आहे। बाबांचा आवाज मुले देखील ऐकत आहेत आणि बाबा देखील त्यांचा आवाज ऐकत आहेत। बाबा सुद्धा म्हणतात, हे विश्वातील अतिस्नेही मुलांनो, भरपूर नाचा, भरपूर गा
आणखी कामच काय आहे? ब्राह्मणांचे काम काय आहे? योग लावणे देखील काय आहे? मेहनत आहे काय? योगाचा अर्थच आहे आत्मा आणि परमात्म्याचे मिलन. तर भेटीमध्ये काय होते? आनंदाने नाचतात. बाबांच्या महिमेची गोड गोड गाणी आपोआप मन गाऊ लागते. ब्राह्मणांचे कामच हे आहे, गात रहा आणि नाचत रहा. हे अवघड आहे का? नाचणे गाणे अवघड आहे? नाही ना. ज्यांना अवघड वाटते त्यांनी हात वर करा. आजकाल तर नाचण्या गाण्याचा रिवाज आहे. तर तुम्हाला देखील काय करायचे आहे? नाचा, गाणे म्हणा. सोपे आहे ना? सोपे आहे तर मान हलवा. अवघड तर नाहीये ना? जाणून बुजून सोप्यापासून दूर जाता आणि अवघड करता. अवघड नाही आहे, खूप सोपे आहे. कारण बाबा जाणतात की अर्धा कल्प कठीण जीवन व्यतीत केले आहे. त्यामुळे यावेळी ते सोपे आहे. अवघड वाटते असा कोणी आहे? कधी कधी अवघड वाटते. जसे कोणी चालता चालता रस्ता विसरून दुसऱ्या रस्त्यावर गेला तर कठीण वाटेल ना. ज्ञानाचा मार्ग अवघड नाही आहे. ब्राह्मण जीवन अवघड नाहीये. ब्राह्मणाऐवजी क्षत्रिय बनता तर क्षत्रियचे काम असते लढणे, भांडणे. ते तर अवघडच असेल ना. युद्ध करणे तर कठीण असते, मजा करणे सोपे असते. डबल फॉरेनर्स मजा करणारे आहात ना. एका हाताची टाळी वाजवा. मजेत आहात ना. तिथे जाऊन गोंधळून तर जाणार नाही ना. पहा, आजच्या शिवजयंतीचे महत्त्व 2 गोष्टींचे आहे. एक आहे या दिवशी व्रत घेतात. डबल फॉरेनर्सना तर साजरे करावेच लागले नाही. भारतातच साजरे केले जाते. तर या दिवसाचे महत्त्व आहे व्रत पाळणे. आणि दुसरे आहे जागरण करणे. तर तुम्ही सर्वांनी व्रत सुद्धा घेतले आहे ना. पक्के व्रत घेतले आहे का कधी कच्चे कधी पक्के आहे? कच्ची वस्तू चांगली वाटते का? पिकलेले सर्व चांगले लागते ना. तर व्रत कोणते घेतले आहे? बाप दादांनी सर्वात पहिले व्रत कोणते दिले? जेव्हा स्मृतीचा तिलक लागला तेव्हा सर्वात पहिले व्रत कोणते घेतले? लक्षात आहे ना. संपूर्ण पवित्र भव बाबांनी म्हटले आणि मुलांनी धारण केले. तर पवित्रतेचे व्रत फक्त ब्रह्मचर्याचे व्रत नाही, परंतु ब्रह्मा समान प्रत्येक संकल्प, बोल आणि कर्मामध्ये पवित्रता. याला म्हटले जाते ब्रह्मचारी अर्थात ब्रह्माचारी. प्रत्येक शब्दामध्ये पवित्रतेचे व्हायब्रेशन सामावलेले असावे. प्रत्येक संकल्पामध्ये पवित्रतेचे महत्त्व असावे. प्रत्येक कर्मामध्ये कर्म आणि योग अर्थात कर्मयोगीचा अनुभव असावा. याला म्हटले जाते ब्रह्माचारी. ब्रह्मा बाबांना पाहिले प्रत्येक बोल महावाक्य, साधारण वाक्य नाही. कारण तुमचा जन्मच साधारण नसून अलौकिक आहे. अलौकिकता याचा अर्थच आहे पवित्रता. तर रोज रात्री आपल्यालाच टीचर बनून चेक करा आणि आपणच आपल्याला पर्सेंटेज प्रमाणे मार्क्स द्या. बनायचे 100% आहे, परंतु दररोज आपणच आपल्याला पहा, दुसऱ्यांना पाहू नका. बापदादांनी पाहिले आहे की स्वतःला पाहण्याऐवजी दुसऱ्यांना पाहायला लागतात. ते सोपे असते. तर स्वतःला पहा की आजच्या दिवशी संकल्प, बोल आणि कर्मामध्ये किती पर्सेंटेज होते. तुम्ही लोकांनी यावर्षी चोहो बाजूला कोणता संदेश दिला आहे? परिवर्तन सर्व फंक्शनमध्ये ऐकवले आहे. जिथे जिथे भाषण केले आहे तेव्हा परिवर्तनाच्या टॉपिकवर खूप चांगली चांगली भाषणे केली आहेत. तर यावर्षी चोहो बाजूला सेवेमध्ये इतरांना देखील परिवर्तनाचे लक्ष खूप छान धूमधडाक्यात दिले आहे. बापदादा खुश आहेत. तर तुम्ही स्वतःसाठी देखील हे चेक करा की दररोज प्रत्येक दिवशी परिवर्तन किती टक्के झाले. परिवर्तन चढत्या कलेचे असावे, उतरत्या कलेचे नको. बापदादा देखील प्रत्येक मुलाचा चार्ट बघतात. तुम्ही विचार कराल, बाबा सर्व मुलांचा चार्ट बघतात का काही विशेष मुलांचाच बघतात? बापदादा सर्व मुलांचा चार्ट कधी कधी पाहतात. रोज बघत नाहीत, परंतु कधी कधी बघतात. भले तो लास्ट असेल, नाही तर फास्ट असेल. सर्वजण हसत आहेत. तर बापदादांना सांगू दे का की काय चार्ट आहे ते?
आजचा दिवस साजरा करण्याचा आहे ना, त्यामुळे आता सांगणार नाहीत, परंतु पुढच्यासाठी इशारा देत आहेत की आजच्या दिवसाचे जे महत्त्व आहे, व्रत घेणे अर्थात दृढ संकल्प करणे. खरे भक्त व्रत कधी मोडत नाहीत. तर बाप दादा मुलांना पुन्हा पुढील काळासाठी इशारा देत आहेत की अजूनही पहिले फाउंडेशन संकल्प शक्ती कधी कधी वेस्ट जास्त आणि निगेटिव्ह हे वेस्ट पेक्षा थोडे कमी आहे. या संकल्प शक्तीचा उपयोग जितका स्वतः प्रती किंवा विश्वाप्रती करायचा आहे तितका आणखी वाढवा. कारण संकल्पांच्या आधारावर बोल आणि कर्म होत असेल तर संकल्प शक्तीचे परिवर्तन करा. जे वेस्ट आणि निगेटिव्ह होते त्याला परिवर्तन करून विश्व कल्याणाप्रती कार्यामध्ये लावा. बापदादा संकल्पांच्या खजिन्याला सर्वश्रेष्ठ मानतात. त्यामुळे या संकल्पाच्या खजिन्याप्रती इकॉनॉमीचे अवतार बना. आजच्या दिवसाला अवतरणाचा दिवस म्हटले जाते. तर बाप दादांची सर्व मुलांप्रती हीच शुभ आशा आहे की आजच्या दिवशी शिव अवतरणासोबत तुम्ही सर्व इकॉनॉमीचा अवतार बना. संकल्पांमध्ये इकॉनॉमी केली म्हणजे वेस्ट होण्यापासून वाचवले तर इतर सर्व खजिने ऑटोमॅटिक वाचतील. तर 99 मध्ये काय होणार? 99 तर चालू झाले. अगोदर विचार करत होता 99 मध्ये काय होणार? काही झाले का? फेब्रुवारी महिना तर आला. जरी झाले तरी तुम्हाला त्याचे काय आहे? तुमचे काही नुकसान होणार आहे? भीती आहे? काय होणार याची भीती वाटते? तुमच्यासाठी चांगलेच होणार. दुनियेसाठी काहीही झाले तरी तुम्हाला निर्भय आणि हर्षितमुख होऊन खेळ पाहायचा आहे. खेळामध्ये रक्त सुद्धा दाखवतात तर प्रेम सुद्धा दाखवतात, मारामारी सुद्धा दाखवतात तर चांगल्या गोष्टी सुद्धा दाखवतात. मग खेळामध्ये भीती असते का? काय होणार? काय झाले? काय झाले असा विचार करता का? मजेत बसून बघतात. तर हा देखील बेहदचा खेळ आहे. जर थोडीशी जरी भीती वाटली किंवा अस्वस्थता वाटली, काय झाले? काय झाले असे तर होता कामा नये. का झाले? तर अशी स्थिती असणाऱ्यावर परिणाम होणार. चांगली परिस्थिती असेल तर चांगली स्थिती आणि गोंधळाची परिस्थिती असेल तर स्वतः देखील गोंधळून जातील, हलचलमध्ये येतील. त्यामुळे 99 असू दे नाही तर 2000 असू दे, तुम्हाला त्याचे काय आहे? होऊ दे खेळ, मजेने पहा, घाबरू नका. हाय, हे काय झाले? हे संकल्पामध्ये देखील येऊ नये. सर्वजण विचारतात 99 मध्ये काय होणार? काय होईल? नाही होईल. बापदादा म्हणतात तुम्ही लोकांनीच प्रकृतीला सेवा दिली आहे की पूर्ण सफाई कर. तिला लांबच्या लांब झाडू दिला आहे, स्वच्छ कर. तर घाबरता कशासाठी? तुमच्या ऑर्डरवरून ती सफाई करणार तर तुम्ही हलचलमध्ये का येता? तुम्हीच तर ऑर्डर दिली आहे. तर अचल अडोल बनून मन आणि बुद्धीला एकदम शक्तिशाली बनवून अचल अडोल स्थितीमध्ये स्थित व्हा. प्रकृतीचा खेळ बघत रहा, घाबरू नका. तुम्ही अलौकिक आहात, सामान्य नाही आहात. सामान्य लोक त्रस्त होतील, भयभीत होतील. अलौकिक मास्टर सर्वशक्तिवान आत्मे खेळ पाहताना आपल्या विश्व कल्याणाच्या कार्यामध्ये बिझी राहतील. जर मन आणि बुद्धीला मोकळे सोडले तर भयभीत व्हाल. मन आणि बुद्धीने लाईट हाऊस आहात, लाईट पसरवणार. या कार्यामध्ये बिझी राहाल तर बिझी आत्म्याला भीती नसणार, साक्षीपणा असणार. बाकी कोणतीही गडबड असो आपल्या बुद्धीला सदैव क्लिअर ठेवा. का, कसे यामध्ये बुद्धीला बिझी किंवा भरलेले नका ठेवू, रिकामी ठेवा. एक बाबा आणि मी. तेव्हा वेळेनुसार मग पत्र असो, टेलिफोन असो, टीव्ही किंवा तुमची जी काही साधने निघाली आहेत ती जरी पोहोचली नाहीत तरी बापदादांचे डायरेक्शन क्लिअर कॅच होईल. या विज्ञानाच्या साधनांना कधीही आधार बनवू नका. वापर करा परंतु साधनांच्या आधारावर आपले जीवन बनवू नका. कधी कधी विज्ञानाची साधने असूनही त्याचा वापर करू शकणार नाही. त्यामुळे सायलेन्सचे साधन जिथे कुठे असाल, जी काही परिस्थिती असेल एकदम स्पष्ट आणि लगेच कामी येईल. परंतु आपल्या बुद्धीची लाईन क्लिअर ठेवा. समजले? तुम्हीच तर आवाहन करत आहात की लवकरात लवकर गोल्डन एज यावे. तर गोल्डन एज मध्ये ही स्वच्छता पाहिजे ना. तर प्रकृती चांगलीच सफाई करणार.
तर आजच्या दिवशी संकल्प नाही, परंतु दृढ संकल्प कोणता केला? इकॉनॉमीचे अवतार बनायचेच आहे. मग संकल्पामध्ये असो, बोलण्यामध्ये असो किंवा साधारण कर्म असो, सर्वांमध्ये इकॉनॉमी. आणि दुसरी गोष्ट, बुद्धीला सदैव क्लिअर ठेवा, ज्याला दुसऱ्या शब्दांमध्ये बापदादा म्हणतात, सच्ची दिल पर साहेब राजी. सच्ची दिल, साफ दिल. वर्तमान समयी सत्यता आणि स्वच्छता यांची आवश्यकता आहे. अंतःकरणामध्ये देखील सत्यता, परिवारामध्ये देखील सत्यता आणि बाबांसोबत देखील सत्यतेने राहणे. समजले? आजच्या दिवशी हे बोलायचे नव्हते, परंतु तरीही बोललो. बापदादांचे प्रेम आहे ना, त्यामुळे थोडी सुद्धा कमजोरी बापदादा पाहू शकत नाहीत. बापदादा प्रत्येक मुलाला सदैव आपल्यासारखा संपूर्ण पाहू इच्छितात. चोहो बाजूला खळबळ माजली आहे. प्रकृतीची सर्व तत्वे खूप उत्पाद घडवत आहेत. एकही बाजू उलथापालथीपासून मुक्त नाही. व्यक्ती देखील भयग्रस्त आहेत. प्रकृती देखील प्रकोपित आहे. जेव्हा या सृष्टीवर चोहो बाजूला खळबळ माजली आहे, तर अशा वेळी तुम्ही काय करणार? सेफ्टीचे साधन कोणते आहे? सेकंदामध्ये स्वतःला विदेही, अशरीरी किंवा आत्म अभिमानी बनवा. तेव्हाच भयग्रस्त वातावरणामध्ये अचल राहू शकाल. यामध्ये वेळ तर लागणार नाही. काय होणार? आता करून पहा. एका सेकंदामध्ये मन बुद्धीला जिथे हवी तिथे स्थित करू शकता. बापदादांनी ड्रिल करून घेतली. याला म्हटले जाते साधना. अच्छा, देश विदेशच्या चोहो बाजूंच्या बाबांच्या प्रेमामध्ये लवलीन आत्म्यांना, सदैव स्वतःला ब्रह्माचारी स्थितीमध्ये स्थित करणाऱ्या स्नेही सहयोगी मुलांना, सदैव एकनामी आणि इकॉनॉमीला कार्यामध्ये लावणाऱ्या हिम्मतवान मुलांना, सदैव हलचलमध्ये देखील अचल राहणाऱ्या निर्भय आत्म्यांना, सदैव मौज साजरी करणाऱ्या बाबांच्या समीप राहणाऱ्या मुलांना प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. मुलांची सर्व ग्रीटिंग्स मिळाली. बापदादा बघत आहेत. सर्वांनी जन्मदिवसानिमित्त ग्रीटिंग्स आणि फॉरेनवाल्यांनी प्रेमाच्या जन्मदिवसानिमित्त ग्रीटिंग्स पाठवली आहेत. तर प्रेमाचे सागर बाबा सर्व मुलांना शिवरात्री सोबतच प्रेमाच्या लवलीन दिवसाची देखील मुबारक देत आहेत. मुबारक असो, मुबारक असो, मुबारक असो. चोहो बाजूंचे देश, शहर, गाव, चोहो बाजूंच्या मुलांना सर्वात आधी छोट्या छोट्या गावातील मुलांना प्रेमपूर्वक आठवण आणि मुबारक. त्याचसोबत तुम्हा सर्वांना देखील मुबारक. किती मुबारक देऊ? जितके तुम्ही धारणा करू शकता त्याहीपेक्षा जास्त मुबारक. आजचे वरदान आहे, स्नेह आणि नवीनतेच्या ऑथॉरिटीने समर्पणाची प्रेरणा देणारी महान आत्मा भव. स्नेह आणि नवीनतेच्या ऑथॉरिटीने समर्पणाची प्रेरणा देणारी महान आत्मा भव. स्पष्टीकरण आहे, जे कोणी संपर्कामध्ये येतील त्यांना अशा संबंधांमध्ये घेऊन या, जे संपर्कामध्ये येता येता समर्पण बुद्धी बनतील आणि म्हणतील की जे बाबांनी सांगितले आहे तेच सत्य आहे. याला म्हणतात समर्पण बुद्धी. मग त्यांचे प्रश्न संपून जातील. फक्त एवढेच म्हणू नये की यांचे ज्ञान चांगले आहे, परंतु हे नवीन ज्ञान आहे जे नवीन दुनिया आणणार आहे. असा आवाज व्हावा. तेव्हा कुंभकर्ण जागे होतील. तर नवीनतेच्या महानतेद्वारे स्नेह आणि अथॉरिटीच्या बॅलन्सने असे समर्पित होण्यासाठी प्रेरित करा. तेव्हा म्हटले जाईल, माईक तयार झाले. स्लोगन आहे, एका परमात्म्याचे प्रिय बना तर विश्वाचे प्रिय बनाल. एका परमात्म्याचे प्रिय बना तर विश्वाचे प्रिय बनाल. अच्छा, ओम शांती.